नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काळाचा तिसरा प्रकार म्हणजेच भविष्यकाळ त्याची माहिती पाहणार आहोत आणि त्याचे 4 उपप्रकार देखील आपण इथे बघणार आहोत। तर भविष्यकाळाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे साधा भविष्यकाळ। चला तर त्याची माहिती बघूया आणि त्याचे काही उदाहरण देखील आपण बघूया। आता साधा भविष्यकाळ म्हणजेच काय, तर क्रिया भविष्यात घडेल असा जेव्हा आपल्याला त्या वाक्यातील क्रियापदावरून बोध होतो तेव्हा ते वाक्य साध्या भविष्यकाळामध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो। त्याची आपण उदाहरण बघूया म्हणजे ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। बघा, 2 उदाहरणे मी लिहिलेली आहेत। पहिलं उदाहरण आहे भरत अभ्यास करेल। भरत भविष्यामध्ये एखादी गोष्ट करणार आहे हे आपल्याला कशावरून कळते, तर या वाक्यातील क्रियापद आहे करेल त्यावरून कळते। त्याच पद्धतीने राणी मैदानात धावेल। राणी धावलेली नाहीये, धावतही नाहीये, ती पुढे धावेल असा बोध आपल्याला या वाक्यातील क्रियापदावरून होतो। याचा अर्थ काय, ही दोन्ही वाक्य साध्या भविष्यकाळामध्ये आहे। आता जर का परीक्षेमध्ये ही वाक्य आली असतील आणि तुम्हाला ओळखायला सांगितली तर तुम्ही ती ओळखणार कशी, तर याच्यामध्ये कीवर्ड बघा, जे क्रियापद आहे त्याच्या शेवटी काय कोणतं अक्षर आलेलं आहे, ल। म्हणजेच काय, वाक्यातील मूळ क्रियापदाला जर का ल हे अक्षर प्रत्यय म्हणून लागलेलं असेल तर याचा अर्थ काय, ते वाक्य साध्या भविष्यकाळामध्ये आहे। म्हणजे तिकडे कीवर्ड्स कुठले असणार आहे, तर क्रियापदाला काय लागलेलं असेल, ल हे अक्षर लागलेलं असेल। भविष्यकाळाचा दुसरा प्रकार म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ। एखादी क्रिया भविष्यकाळात घडत असेल असा जेव्हा आपल्याला त्या वाक्यातील क्रियापदावरून बोध होतो तेव्हा ते वाक्य अपूर्ण भविष्यकाळामध्ये किंवा चालू भविष्यकाळामध्ये आहे असं म्हटलं जातं। त्याची काही उदाहरणं आपण इथे बघूया म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते समजेल। बघा, 2 उदाहरणं आपण तीच उदाहरणं पुढे फॉलो करत आहोत। बघा, भरत अभ्यास करत असेल। भरत भविष्यामध्ये एखादी क्रिया, अभ्यास करण्याची क्रिया भविष्यामध्ये भरतची चालू असेल असा बोध आपल्याला या वाक्यातील क्रियापदावरून होतो। क्रियापद काय आहे, करत असेल। दुसरं वाक्य बघा, राणी मैदानात धावत असेल। भविष्यामध्ये राणी मैदानामध्ये धावण्याची क्रिया तिची चालू असेल असा बोध आपल्याला या वाक्यातील क्रियापदावरून होतो। आता मग परीक्षेमध्ये ही वाक्य कशी ओळखायची, तर इथे बघा, करत हे मूळ वाक्य आहे, मूळ क्रियापद आहे। धावत हे मूळ क्रियापद आहे, परंतु त्याच्यापुढे कुठल्या शब्दाला जॉईन झालेला आहे, असेल। ओके, म्हणजे क्रियापदाला जर का असेल किंवा अनेक वचन असेल तर असतील हे शब्द वाक्याच्या शेवटी आलेले असतील तेव्हा ती दोन्ही वाक्य अपूर्ण भविष्यकाळामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो। भविष्यकाळाचा तिसरा प्रकार म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ। एखादी क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल असा बोध जेव्हा आपल्याला त्या वाक्यातील क्रियापदावरून होत असेल तेव्हा ते वाक्य पूर्ण भविष्यकाळामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो। याची काही आपण उदाहरणं बघूया। बघा, तीच 2 उदाहरणं आपण बघत आहोत। भरतने अभ्यास केला असेल। भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असा बोध आपल्याला इथे होतो। भरतने अभ्यास केला असेल म्हणजे भरतची अभ्यास करण्याची क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झाली असेल। राणी मैदानात धावली असेल। राणीची धावण्याची क्रिया, मैदानात धावण्याची क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झाली असेल असा बोध आपल्याला दुसऱ्या वाक्यातून होतो। मग इथे क्रियापद काय आहे, तर केला असेल, धावली असेल। बघा, अपूर्ण भविष्यकाळामध्ये देखील शेवटी असेल आलं होतं, परंतु तिकडे क्रियापदाच्या शेवटी काय होतं, करत त, म्हणजे क्रिया चालू असण्याचा जो प्रत्यय आपल्याला तिकडे दिसत होता। पण तिकडे काय, केला, धावली, म्हणजे मूळ क्रियापदाला काय लागलाय, ला किंवा ली हे प्रत्यय लागलेले आहे किंवा ले हे हा देखील प्रत्यय लावू शकतो। आणि वाक्याच्या शेवटी काय येते, त्यानंतर असेल हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। बघा, मूळ क्रियापदाला कोणता प्रत्यय लागतो, केला, केली, धावली, केले, धावले, म्हणजे ला, ली, ले हे विभक्तीचे प्रत्यय आपल्याला मूळ क्रियापदाला जॉईन झालेले पाहायला मिळतात आणि वाक्याच्या शेवटी असेल हा भविष्यकाळ दर्शवणारा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। भविष्यकाळाचा चौथा प्रकार म्हणजे रीती भविष्यकाळ।
बघा रीती भविष्यकाळामध्ये काय तर एखादी क्रिया भविष्यामध्ये देखील कंटिन्यू सतत घडत जाईल असा बोध जेव्हा आपल्याला त्या वाक्यावरून होतो तेव्हा ते वाक्य रीती भविष्यकाळामध्ये आहे असं म्हटलं जातं। उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। बघा 2 उदाहरण मी इथे लिहिलेली आहेत। भरत अभ्यास करत जाईल, भविष्यामध्ये एखादी क्रिया सतत घडत असेल असा त्याचा बोध आपल्याला दिलेला आहे। राणी मैदानात धावत जाईल, भविष्यामध्ये राणी एखादी क्रिया सतत करणार असेल असा बोध आपल्याला इथे कळतो की भविष्यामध्ये देखील ती सतत धावणार आहे। भरत भविष्यामध्ये देखील सतत अभ्यास करणार आहे म्हणजे एखादी क्रिया सतत घडणार आहे असा बोध आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळतो। मग इकडे सहाय्यक क्रियापद मूळ क्रियापद काय आहे करत, धावत म्हणजे मूळ क्रियापदाच्या शेवटी आपल्याला त हे प्रत्यय पाहायला मिळतात आणि की वर्ड जर का आपल्याला बघायचा झाला तर तो कुठला आहे जाईल। ओके म्हणजे हा काळ जर का तुम्हाला ओळखायचा असेल की एखाद्या वाक्याचं काळ रूपांतर तुम्हाला रीती भविष्य काळामध्ये करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला त्या वाक्याच्या शेवटी जाईल हा शब्द वापरण्यात आला पाहिजे। म्हणून कीवर्ड काय आहे जाईल आणि मूळ क्रियापदाला काय त हा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो। आय होप तुम्हाला भविष्यकाळाचे 4ही प्रकार नीट समजले असतील। कुठली अडचण असेल तर आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा, कुठलाही डाऊट असेल तरी कमेंट्स करा, आम्ही नक्कीच त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू। आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलचं नाव आहे नारायणी टेक अकॅडमी। धन्यवाद।